बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवावर अनेक खोटे गुन्हे दाखल करून दिव्यांगाची हेळसांड करतात। तसेच दिव्यांग बांधवांनी दिव्यांग कलम 2016 92 अ व ब नुसार रितसर पोलीस स्टेशन येथे कारवाई केली तर या प्रकरणावर ठोस असा निर्णय धाराशिव जिल्ह्यामध्ये दिला जात नाही। अनेक वर्षापासून दिव्यांग महामंडळ स्थापन झाले, दिव्यांगाचे कायदे कलम काढले, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर होत नाही। अनेक दिव्यांग बांधव या दिव्यांग कलम कायद्यानुसार ॲक्ट दाखल करतात आणि त्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करतात, परंतु स्थानिक पातळीवर प्रशासन दिव्यांगांना सहकार्य करत नाही। याचीच कहाणी धाराशिव जिल्ह्यामधील परांडा तालुका येथे घडली आहे। याबाबत दिव्यांग तानाजी सांगडे यांचे म्हणणे आपण पाहणार आहोत। उपोषणाला बसण्याचं कारण काय आपलं? माझं नाव तानाजी सुखदेव सांगडे, राहणार ब्रह्मगाव, तालुका परांडा येथे रहिवासी असून दिनांक मी 2/2/2025 रोजी अपंगातून अनिता बाळासाहेब फरे यांनी मला अपंगातून हिणून शिवीगाळ केली, लंगड्या पांगड्या म्हणली व तिच्या नवऱ्याने धक्काबुक्की केली, तिने येऊन खूप पिटवून दिली, असा बराच प्रकार घडला आहे। आणि तिची कंप्लेंट रितसर कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला दिली, त्याच्यावर अद्याप कारवाई केलेलीच नाही पोलीस स्टेशनने। उलट्या खोट्यात गुन्ह्यात मला अडकवायचा त्यांनी प्रयत्न केला। त्याच्यापूर्वीचं काय तुमचं वैयक्तिक भांडण? त्याच्यापूर्वीचं आमचं काही वैयक्तिक पूर्वीचं भांडण नव्हतं, काय नव्हतं। मग पोलीस प्रशासक आपल्याला का न्याय देऊ शकत नाही? काय कारण काय आहे? कारण मला अद्याप समाधान नाही। ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो त्यावेळेस त्यांच्या हालचाली चालू झाल्या। जोपर्यंत मी त्यांना वारंवार सांगत होतो की बाबा माझं काय झालं होईल की करू की थांबा की, असं त्याच्याकडून मला उत्तरं मिळाली। आणि त्या संबंधित मी मुख्यमंत्री कार्यालय अपर सचिव यांना मुंबईत जाऊन भेटलो की बाबा ह्याच्यावर कारवाई झालेली नाही, माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत SP साहेबांनी, तर ह्याचा निरंतर करा लवकरात लवकर। तर ते SP साहेबांनी त्या तारखेला म्हणजे 23/4/2025 रोजी मी मंत्रालयात गेल्यानंतर अपर सचिवांनी SP साहेबाला फोन केला, बाबा ह्याचं काय आहे ते क्लिअर निरसन करा। मग त्यांनी सांगितल्यानंतर मी शुक्रवारी SP साहेबाकडे आलो। SP साहेबांनी मला आतमध्ये यायला परवानगी दिली नाही, नाकारलं। तर माझा रोष SP साहेबासुद्धा आहे।